आतापर्यंत आपण पाहिलं, स्वरा मानसीसोबत फटकून वागतच होती. आश्रमाच्या जागेसंदर्भात योगेश वकिलांच्या मदतीनं मानसीनं कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 9. योगेश वकिलांनी अतिक्रमण केलेल्या लोकांना आश्रमातल्या जागेसंदर्भात नोटीस पाठवून 8-10 दिवस झाले होते. आठवडा झाला ना त्या लोकांना नोटीस देऊन. काय होणार आहे पुढं त्या परमेश्वरालाच माहीत. त्या दिवशीपासून डोक्यात फक्त त्या वीरेन चौधरीचंच नाव येतंय. तो नसावा, दुसरं कोणी असावं. मानसी गॅलरीत उभी राहून गुलमोहराकडं बघत स्वतःशीच बोलत होती. झालं का गुलमोहरासोबत बोलून? तितक्यात माई तिथं आल्या. माईंच्या आवाजानं मानसीच्या विचारांची शृंखला तुटली. तुम्हाला कसं कळलं? मानसीला माईंच्या अशा बोलण्याचं आश्चर्य वाटलं. आज बघते होय तुला? अगं, आपण हे घर बांधल्यापासून बघते. लोक घर बांधलं की घराभोवती शोभिवंत झाडं लावतात. तू मात्र हट्टानं गुलमोहर लावून घेतलास आणि तेव्हापासून तुझा रोजचा सकाळचा काही वेळ ह्या झाडासोबत घालवतेस, माई म्हणाल्या. हो माई, हे झाड मला खूप आवडतं. गुलमोहराकडं पाहिलं ना की जगण्याची एक वेगळीच उर्मी मिळते. आता बघा ना, झाड पानांनी भरगच्च भरलंय, पण ह्या झाडावर एकही फूल नाही. आणि हेच झाड फुलांनी बहरलेलं असलं की एकही पान नसतं. एकच झाड पण 2 रूपं. कधी बेधुंद करणारा लाल केशरी तर कधी मनःशांती देणारा हिरवा कंच. ह्या झाडाकडं पाहिलं की एक वेगळंच समाधान मिळतं. मानसी गुलमोहराबद्दल अगदी भरभरून बोलत होती. माई गॅलरीत ठेवलेल्या खुर्चीवर बसल्या. मानसी सुद्धा त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसली. मानसी, कुठवर आलंय ग काम? जागेचा प्रश्न मिटला की नाही? माईंनी तिला विचारलं. नोटीस दिलीये त्या लोकांना. आता त्याचं काय उत्तर येतं ते बघावं लागेल. मानसीचा चेहरा एवढूसा झाला. सगळं चांगलं होणार आहे. तू काळजी करू नको, माई म्हणाल्या. मानसीच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं. माई, तुम्ही पण आत बसा. हवेत चांगलाच गारवा आहे. मी स्वराला दवाखान्यात नेऊन आणते. ताप नाहीये तिला, पण सर्दी आणि खोकला खूपच आहे. मानसीनं माईंना खुर्चीतून उठायला मदत केली. किती वाजता जायचंय? माईंनी विचारलं. 1 वाजेपर्यंत या म्हणाले डॉक्टर. निघते थोड्या वेळात, मानसी म्हणाली. हो, तू जाऊन ये. ही मुलगी पण ना बिलकुल ऐकत नाही. पावसात भिजू नको म्हटलं तरी भिजण्याचा एक मोका सोडत नाही, माई म्हणाल्या. चालायचंच. तसंही वातावरण बदललं की सर्दी पडसं होतच तिला. तब्येतीनं तशी नाजूकच आहे ना, मानसी म्हणाली. हो ग, जन्मापासून नाजूकच आहे, माई म्हणाल्या. माईंना त्यांच्या रूममध्ये सोडून मानसीनं स्वतःच आवरलं. स्वराला दवाखान्यात घेऊन गेली. घरी परत आल्यावर स्वराला औषध दिलं. स्वरा, तू एक झोप घे, तोपर्यंत मी आश्रमात जाऊन येते, मानसी तिला म्हणाली. जायलाच हवं का? स्वरानं विचारलं. अर्ध्या तासात परत येते, मानसी म्हणाली. स्वरानं तिच्याकडं पाठ फिरवली. मानसी स्वराच्या रूममधून बाहेर गेली. तिनं आश्रमात फोन लावला. फोनवरूनच सगळ्या गोष्टींची चौकशी केली आणि परत स्वराच्या रूममध्ये आली. स्वराचा डोळा लागला होता. मानसी तिच्याजवळ बसून होती. बसल्या बसल्या तिचाही डोळा लागला. दुपारच्या चहाला माईंनी आवाज दिल्यावर मानसी उठली. स्वरालाही सकाळपेक्षा बरं वाटत होतं. राघव घरी आल्यावर तर स्वरा अजूनच फ्रेश झाली.
2 दिवसात स्वराची शाळा परत सुरू झाली. एक दिवस मानसी आश्रमातून घरी परत येताना त्या जागेकडे गेली. अजूनही हे लोक इथंच आहेत. अतिक्रमण केलेली जागा रिकामी करायचे चिन्ह या लोकांचे दिसत नाही. काय करावं? 1-2 दिवसात करतील का जागा रिकामी? नोटीसमध्ये जागा रिकामी करून द्यायला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. अजून थोडे दिवस बाकी आहेत. बघू. कारमध्ये बसून मानसी त्या जागेकडे बघत विचार करत होती. मानसीच्या डोक्यात राहून राहून जागा एके जागा हाच विषय सुरू होता. नोटीसचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय मानसीकडे नव्हता. मानसीचा पुढचा आठवडाही अगदी घाईतच गेला. आश्रमाच्या जागेसाठी नोटीस दिलेला वेळही संपला होता. मानसीनं योगेश वकिलांना फोन लावला. योगेश सर, आपण नोटीस दिली होती तो वेळही आता संपला आहे. पुढं काय करायचं? मानसीनं त्यांना विचारलं. हो, बरोबर आहे तुमचं. त्या लोकांनी नोटीसचं काही उत्तरही दिलं नाही. खरं तर त्या लोकांनी काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती, योगेश वकील म्हणाले. जाऊन बघूया का एकदा? तुम्हाला जमत नसेल तर मी जाऊन येते, मानसी म्हणाली. मॅडम, एकट्या जाऊ नका. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. मी येतो सोबत. माझ्या असिस्टंटला सोबत घेतो. तुम्ही आश्रमातलं कुणीतरी सोबत घ्या. सगळे मिळून जाऊ. म्हणजे आपल्यासोबत थोडं मनुष्यबळही असेल. नाही तर असं करतो, पोलिसांना फोन करतो सरळ. आपण पोलीस सोबत घेऊनच जाऊ, योगेश वकील म्हणाले. पोलीस वगैरे कशाला? आपणच जाऊन बघू. नंतर वाटलं तर मग पोलिसात तक्रार वगैरे करता येईल, मानसी म्हणाली. चालेल, आपण तसंच करू, योगेश वकील म्हणाले. ठीक आहे, मग कधी जायचं? मानसीनं विचारलं. 4 वाजेपर्यंत येतो आम्ही तिकडं, योगेश वकील म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. बरोबर 4 वाजता योगेश वकील आणि त्यांचे असिस्टंट आले. मानसी, मीनू आणि शंकर योगेश वकिलांसोबत गेले. योगेश सरांचा असिस्टंट गाडी चालवत होता. मी कायद्याचा माणूस असलो तरी अजून एक मार्ग सुचवू का? नाही, म्हणजे ती लोक जागा सोडायलाच तयार नसतील तर दुसऱ्या प्रकारे आपण ती काढून घेऊ शकतो. कोर्ट केस केली तर वेळ लागेल आणि तुम्हालाही त्या जागेची लवकर गरज असेल तर तुम्ही आहे त्या आश्रमाच्या इमारतीवर अजून एक मजला बांधू शकता ना. म्हणजे मी घेतलेली जागा सोडून द्या असं नाही म्हणत, पण ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो म्हणून सहज विचारलं बरं. तुम्ही त्याचा दुसरा काही अर्थ काढू नका, योगेश वकील कारमधून जाताना बोलत होते. बरोबर आहे सर तुमचं, पण कसं आहे ना, ती जागा मी आश्रमाच्या नावे घेतली आहे. आश्रमाचं एक विश्वस्त मंडळ आहे. मला त्यांना उत्तरं द्यावी लागतात. आणि आहे त्या आश्रमाच्या इमारतीवर मी अजून एक मजला बांधणारच आहे. पण ही जागा घेऊन मला इथं एक बालसदन सुरू करायचं आहे. आश्रमात येणाऱ्या बायकांचे छोटे छोटे मुलं ते आपल्यासोबत घेऊन येतात. काही जणी गर्भावस्थेत इथं आल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या भविष्याची सोय म्हणून मी या विचारानं ही जागा घेतली होती. म्हणूनच जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीत राहून होईल, मानसी म्हणाली. मॅडम, खरंच खूप दूरवरचा विचार करता तुम्ही. तुमच्या विचारांपुढं मला माझ्याच विचारांची कीव येते, योगेश वकील म्हणाले. बोलता बोलता सगळे त्या जागेजवळ पोहोचले. मी आत्ता परवा इथून गेले होते तर या जागेवर 2-4 झोपड्याच होत्या फक्त. आणि आता तर हे मोठमोठे पत्रे ठोकून केवढं मोठं लोखंडाचं फाटक लावलंय. जागा रिकामी करायची सोडून हा काय प्रकार आहे? अतिच नाही का हे?
मानसी चिडली होती. रागानं तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिच्या जागेवर त्या लोकांनी पत्र्याचे शेड उभे केले होते. तिनं रागातच ते फाटक जोरजोरानं वाजवलं. अचानक वातावरणात बदल झाला. एकदम सोसाट्याचा वारा वाहू लागला. सगळीकडं धूळ उडाली होती. समोरचं काही दिसेनासं झालं होतं. काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात गर्दी केली होती. सगळीकडं अंधारून आलं. विजा कडकडायला लागल्या. मानसी अजूनच जोरजोरात फाटक वाजवत होती. ते ऐकून आतून एक माणूस चालत येताना दिसत होता. पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली होती. वातावरण खूपच खराब झालं होतं. योगेश वकील, त्यांचा असिस्टंट मीनू आणि शंकर यांनी कारकडं धाव घेतली. मानसी तिथंच उभी होती. समोरून येणारा माणूस फाटकापाशी आला. धुळीच्या वाऱ्यामुळं आणि अंधारून आल्यामुळं समोरच्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अचानक वीज कडाडली आणि त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला. वीरेन चौधरी. मानसी पुटपुटली. कोण होता वीरेन चौधरी? मानसीचा त्याच्याशी काय संबंध होता? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.